नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी बनवणार आहे पनीर खुर्चन एकदम रेस्टॉरंट स्टाईल. तर चला सुरू करूयात. नाव ऐकून जरी अवघड वाटत असेल तरी आपण सोप्या पद्धतीने बनवूयात. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकायचं आहे. मी थोडं जास्त घेतलंय कारण रेस्टॉरंट स्टाईल बनवायची आहे. त्यानंतर जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत. यासाठी मी कांदा स्लाइस करून घेतलाय. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवायचा आहे. आणि कांदा शिजला की त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची. जिंजर गार्लिकचा वास जात नाही तोपर्यंत त्याला शिजवायचं आहे. साधारण 1-2 मिनिटाने त्याच्यामध्ये चिरलेले टोमॅटो टाकायचे. या रेसिपीसाठी मी सगळ्या गोष्टी उभ्या चिरून घेतल्यात. टोमॅटोने तेल सोडल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकूयात. त्यासाठी मी घेतलाय किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, धना पावडर आणि मीठ. या सगळ्या गोष्टी एकत्र टाकायच्यात आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवायच्यात. त्यानंतर याच्यामध्ये शिमला मिर्च टाकायची आहे. थोडी उशिरा टाकल्यामुळे ते क्रिस्पी आणि क्रंची राहील. थोडं फॅन्सी दिसावं म्हणून मी 2 वेगवेगळ्या कलरच्या घेतल्यात. तोपर्यंत साईडला पनीर कापूयात. पनीरचे तुम्हाला हवे तसे पीस करून घ्या. मी लांब आणि उभे पीस केलेत. पनीर अलगदपणे मिक्स करायचं आहे. पनीर मिक्स केल्यानंतर त्याला 4 ते 5 मिनिट वाफवा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि गरम मसाला टाकून मिक्स करायचं आहे. गार्निशिंगसाठी याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. यासारख्याच तुमच्यासाठी अजून भरपूर रेसिपी मी घेऊन येत आहे की ज्या बघायला अवघड आहेत आणि बनवायला सोप्या आहेत. तर सगळ्या रेसिपी आपण सोप्या पद्धतीने घरी बनवूयात. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की बनवा.